सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. एक मध्यम पट्टीतला ओंकार. आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओमचा उच्चार. ओम. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल तर मात्र ही कृती करणं टाळा. यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहश्वास भरून घ्या आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन आपली आपण मनाने काउंट करायची. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. ही कृती करताना कुठेही खांदे वर नाही उचलायचे. चेहरा शांत ठेवायचा. जाणीवपूर्वक हालचाल. सावकाश कृती थांबूया. श्वसन मार्गात जाणवलेला मोकळेपणा, त्याचा अनुभव. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आपापल्या क्षमतेने आणि संथ गतीने सोडा. हातांची ज्ञानमुद्रा. सावकाश डोळे उघडूया. समोर असलेला ओम, त्याकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. आपण करतोय नेत्रशुद्धी. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंबी, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, निर्गुण निराकार ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेतोय. आपण करतोय नेत्रशुद्धी, बहिर्त्राटक. अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करतोय मनशुद्धी, अंतर्त्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, 3.5 मात्रांच्या ओमचं मनन, स्मरण, चिंतन. एक हलकस स्मित हास्य आपल्या ओठांवरती. आणि करूया 3 मध्यम पट्टीतले ओंकार एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घ्यायचा आहे.
श्वास सोडत ओंकार. काही सेकंदात शांत स्थिरता. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. मनामध्ये लीनभाव भक्तिभाव. साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यात विश्राम. निर्माण झालेली भूक अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊ. सावकाश डोळे उघडायचे. एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही पाय समोर. सुप्रियाताई, काल माझं तुम्हाला मेसेज करायचं राहून गेलं. आपला जो ट्रॅक चालू आहे तो तसाच चालू ठेवा. ठीक आहे. जे चालू आहे ते योग्य आहे. विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. करूया नेक रोटेशन. आपले हात मागे, पाठीचा मणका सरळ. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. हलकीशी मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करूया आणि एकदा डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, सेंटर. रोटेशन करूया. त्याच्या आधी अप अँड डाऊन. मान वर आणि खाली. ज्याला पाठीचा त्रास आहे त्याने मात्र हनुवटी गळ्याकडे घेऊन खाली. अजून एकदा वर, खाली. आणि आता फुल नेक रोटेशन. मान उजवीकडे मागे, डोळे मिटून घ्या. डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 3 वेळेला करा. डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. हाताचा सपोर्ट आहे खाली जमिनीवर, त्यामुळे खांदे थोडेसे वर उचलले जातील. त्यामुळे कान सहज तुमचा खांद्याजवळ येईल. विरुद्ध बाजूने 3 वेळा करा. डावीकडे मागे आणि उजवीकडे पुढे. तोंड बंद, डोळे बंद आहेत. श्वास चालू आहे आणि आपल्या मानेमध्ये हालचाल होते. सावकाश 3 वेळा दोन्ही बाजूने झालं की थांबायचं. मान सरळ करायची. पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आणि विश्रांती घेऊया. करूया बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची आहे. त्याआधी आपण करूया शोल्डर रोटेशन. बटरफ्लाय स्थितीमध्ये बसायचं आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे. हातांची बोटं खांद्यावर, कोपरं समोरनं जॉईन. आणि आता सुरू करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. 1. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा कोपरं जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 2. श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. 3 वेळा झालं की थांबा आणि आपल्या हातांचा सपोर्ट पावलांच्या इथे द्या. पाठ करा, सरळ करा.
आपली स्थिती आपण तपासून बघा. आणि आता पुन्हा एकदा सावकाश श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती. श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घ्या, जास्तीत जास्त वर. प्रेशर येऊ देत जास्तीत जास्त. आणि श्वास सोडत सोडत खाली प्रेस करा. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली प्रेस करायचे. बरं, हे करताना कुठेही पुढे मागे न डुलता आपल्याला स्थिर बसायचंय आणि फक्त हालचाल आपल्या हिप जॉईंट्स मध्ये होतीये. त्या हिप जॉईंटच्या सहाय्याने आपण आपले पाय वर घेतोय, गुडघे मांड्या आणि खाली, म्हणजे जो आपल्या इथे जे जॉईंट्स आहेत ते. आणि आता सावकाश हळूहळू स्पीड वाढवा. पाय एकदम रिलॅक्स ठेवा आणि स्पीड वाढवा. छान. हळूहळू स्पीड कमी करूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घ्या. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट. पाठीच्या मणक्याला एकदा प्रेशर असेल, एकदा ताण असेल आणि एकदा ट्विस्ट असेल. सुरू करूया. ज्याला पाठीची दुखणी आहे त्याने मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या डाव्या पायाच्या मांडीवर. तर सावकाश पुढे जायचंय. आपलं कपाळ गुडघ्याकडे येण्याचा प्रयत्न. पुन्हा वर येऊन उजव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. डावा पाय वर न उचलता कृती. हेच आपण थोडस जलद करूया. सुरू करूया. एक, उजवीकडे मागे, पुन्हा वर. दोन, तीन, 5 वेळेला आपण एका बाजूने करूया. 4 आणि 5. 5 वेळा एका बाजूने झालं की दुसऱ्या बाजूने 5 वेळा. उजवा पाय सरळ करा. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाची मांडीला फिक्स करून घ्यायचे आणि ही स्कृती विरुद्ध बाजू. सुरू करूया. पुढे व्हायचंय. कपाळ गुडघ्याकडे किंवा नाक गुडघ्याकडे आणि डाव्या बाजूला मागे वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. एक, पुन्हा पुढे, मागे. दोन, पुन्हा पुढे, मागे. 4, पुढे, मागे. 5, लास्ट वन. पुढे, मागे. 5. 5 वेळा झालं की थांबा. डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. लक्ष श्वासाकडे. 2 श्वास इथे थांबूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास ओढून घ्यायचा. संपूर्ण श्वास सोडायचा. पुन्हा एक श्वास घेऊया आणि संपूर्ण सोडून देऊया. करूया वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. डावा हात मागे ठेवायचा आपल्याला. उजवा हात मागे सपोर्टसाठी. उजवा हात मागे. आपल्या सीट पासून थोड्याशा अंतरावर. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. जर हात अँकल पर्यंत पोहोचत नसेल तर मग समोर नवळखा द्या आपल्या उजव्या पायाला. डाव्या हाताने समोर नवळखा द्या. पाठीचा मणका सरळ करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात वर नेऊन अँकल पकडायचा प्रयत्न करा. अँकल पर्यंत हात पोहोचत नसतील तर हात जमिनीकडे असे सैल सोडा. तुमच्या हाताचा तळवा स्क्रीनच्या दिशेला असेल. बरोबर. आता नकळत या प्रकारामध्ये आपण अशी मागे जातो. तर मागे न जाता पाठीचा कणा एका रेषेमध्ये असू देत आणि ही कृती करा. बघा, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा हात जो आहे तो जमिनीकडे, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करा.
किंवा अँकल पकडा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी हाताचा विळखा समोर न घातलाय त्यांनी अजून थोडीशी मांडी पोटाकडे खेचून घ्या. उजवा खांदा जास्तीत जास्त ओपन करायचा आहे. नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून घ्या आणि पूर्ण पाठीच्या मणक्यापासून गळ्यापर्यंत जो पीळ आलेला आहे त्याकडे लक्ष द्या. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. डावा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ घ्या. डावा हात मागे सपोर्टसाठी. उजव्या हाताने डाव्या पायाला समोरनं विळखा द्या किंवा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन डाव्या पायाचा अँकल पकडा किंवा आपला हाताची बोट जमिनीला पॉइंटेड करा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. अट्टहास नाही. आपला डावा गुडघा थोडासा उजव्या बाजूला पुश होतोय. आणि आता सावकाश डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डावा खांदा हलकासा ओपन करायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता विरुद्ध बाजूने पाठकण्यापासून गळ्यापर्यंत आणलेला ट्विस्ट त्याकडे लक्ष. यथाशक्ती 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करूया. डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. डोळे मिटून तिथल्या तिथेच रिलॅक्स. वज्रासन घालूया विधिवत. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करताना डावं पाऊल डाव्या सीट खाली. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. गुडघे मांड्या समोरनं जोडलेल्या असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. हातांची ज्ञान मुद्रा आहे. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा मणका एका रेषेमध्ये आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आणि आता जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. शारीरिक पातळीवर जेव्हा आपण स्थिर होतो त्यानंतर हळूहळू आपण आपलं जे लक्ष आहे ते मनाकडे घेऊन जायचं म्हणजे श्वासाकडे. आपोआप शांतता मिळते. आंतरिक सजगता वाढते. योग साधनेचा प्रवासच हा शरीराकडून मनाकडे म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. करणार आहोत आपण अर्ध ताडासन. अर्ध म्हणजेच कमरेपासूनचा वरचा भाग त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात सावकाश वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा.
दंडांचा स्पर्श आपल्या दोन्ही कानांना होतोय, नजर समोर. नकळत आपण जास्त मागे जातो किंवा जास्त पुढे होतो. तर तसं न करता आपल्याला फक्त हात वरती घ्यायचे, कमरेतनं किंवा पाठीच्या मणक्यातनं कुठेही पुढे मागे व्हायचं नाहीये. नजर समोर, दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या, स्ट्रेच द्या, स्ट्रेच द्या. आणि आता एकदा उजव्या बाजूला टर्न होऊन मागची भिंत बघा. डावीकडे टर्न होऊन मागची भिंत बघा. असं अजून दोनदा करूया. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता हलकस साईडवर बेंड. एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला. बरं, आता इथे तोल सांभाळा. उजवीकडे आणि डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. ठीक आहे. मध्ये येऊन थांबा. बरं, आता आपल्याला करायची आहे नवन मुद्रा. ज्यांना पाठीची दुखणी आहे, कुठल्याही प्रकारचा वर्टिगो, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी मात्र करणं टाळायचं आहे. त्यांनी अजून थोडीशी ही आवर्तन पुन्हा एकदा करा. 2 ते 3 वेळा जी आता आपण केली तीच. बाकीच्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही हात वरच्यावर जोडून घ्या. नमस्कार स्थितीमध्ये आपण करणार आहोत नमन मुद्रा. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. आपले जोडलेले हात, कपाळ जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. कोपरापासून पुढचे हात आपले जमिनीवर टेकलेले असतील. सीटचा भाग कमीत कमी उचलायचा आहे. शक्यतो न उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि इथे काही सेकंद थांबायचं. श्वास घेतो, सोडतो. आपण केली नमन मुद्रा. पोटावरती प्रेशर आहे, पाठकड्यावरती ताण आहे. जोड श्वासाची. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. सावकाश श्वास घेत घेत उलटचाल. श्वास सोडत दोन्ही हात खाली, दोन्ही हात आपल्या मांडीवरती आणि डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे उघडायचे. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी आपल्या दोन्हीही गुडघ्यांवर उभं राहायचंय. बरं, आता मॅटवर उभं राहून करा. खाली चटई चादर असेल तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. आपली पावलं बघा. एकतर तुम्ही जमिनीकडे फ्लॅट करा दोन्ही पावलं किंवा पावलांचं माउंटन करा. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. बरं, आपण उष्ट्रासन करतोय. दर्शनात पावलं तुम्ही एकतर फ्लॅट करू शकता जमिनीकडे किंवा दोन्ही पावलांचं माउंटन. ठीक आहे. आता हाताची पोझिशन बघा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड लाईक दिस. हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. पावलं तुम्ही एकतर माउंटन करा किंवा जमिनीकडे फ्लॅट करा. तुम्हाला जसं जमेल तसं. पण जे नवीन साधक आहेत त्यांनी शक्यतो पावलांचं माउंटन करा. म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. पुढची कृती करणं सोपं जाईल. ठीक आहे. आता एकदा बघून घ्या जे नवीन साधक आहेत त्यांनी. आता आपल्याला हळूहळू आपली कंबर जी आहे ती मागून पुढे ढकलायची. म्हणजे आपलं पोट पुढे येईल. ठीक आहे. ही स्थिती पक्की झाली की मग ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. इथे तुमचा बॅलन्स सांभाळला गेला की मग डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मागे सैल सुद्धा. जर बॅलन्स जात असेल तर एकेका हाताने कृती करा. आधी डाव्या हाताने उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि मग पुन्हा सरळ होऊन डावा हात कमरेवर ठेवून पुढची कृती. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. उलट चाल करताना आधी हात कमरेवर येईल, उजवा हात, मग डावा हात. दोन्ही हात खाली घेऊन वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. ठीक आहे. अशा प्रकारे कृती. जे नवीन साधक आहेत पटकन हात टाचेपर्यंत जाणार नसेल किंवा थोडस जर आपल्याला काही लिमिटेशन्स असतील तर मात्र बघा, पुन्हा एकदा दाखवते त्यांनी काय करायचं. कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात केल्यानंतर
डावा हात तसाच ठेवायचा कमरेवर, उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, मान मागे सैल सोडायची, पुन्हा वर यायचं, पुन्हा सेम कृती, कंबर पुढे ढकलायची, उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायची. पुन्हा मध्ये येऊ, सरळ व्हायचं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे उष्ट्रासन करू शकता. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या पाठीची दुखणे असतील, त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न करा. सुरू करूया आता. सगळ्यांनी स्थिती घेतली आहे. गुडघ्यांवर यायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्या. अगदी थोडस अंतर. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट करा किंवा त्यांचं माउंटन करा. दोन्ही हात आपल्या कमरेवरती. आता हळूहळू आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करायची, म्हणजे आपलं पोट पुढे येईल आणि आपोआप कमरेच्या मणक्यांवर, पाठकड्यावर प्रेशर यायला सुरुवात होईल. ठीक आहे, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा. बरोबर, मान मागे सैल सोडा. आणि अजून शक्य असेल तर डाव्या हाताने डावी टाच पकडा, मान मागे सैल सोडा. ज्यांना दोन्हीही टाचा एकदम पकडता येत नसतील त्यांनी हाताचा एक एक सपोर्ट घेऊन कृती करा. एकदा उजव्या हाताचा सपोर्ट द्या, डाव्या हाताने डावी टाच पकडा, मग डाव्या हाताचा सपोर्ट देऊन उजव्या हाताने उजवी टाच पकडायची. तोंड बंद, डोळे बंद, श्वास श्वास घेतो, सोडतो. छान. उलट चाल करूया. सावकाश. उजवा हात उजव्या कमरेवर, डावा हात डाव्या कमरेवर. दोन्ही हात खाली घ्या, गुडघे मांड्या जोडून घ्या, पावलांचं माउंटन सोडून द्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. डोळे मिटून घ्या. या उष्ट्रासनामुळे कुठल्या भागावर जास्त ताण होता आणि कुठे प्रेशर होता, श्वासाची गती आपली किती वाढलेली आहे, हे आपलं आपण तपासूया. श्वास घेतो, सोडतो. एकेका पायाने वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा हातात आधाराने. पावलं थोडीशी एकमेकांच्या जवळ किंवा थोडंसं स्ट्रेचिंग करून घ्या, गोलाकार फिरून घ्या. आणि आता सावकाश दंड स्थित उठायचं, उठून उभं राहायचं स्टँडिंग मध्ये. हाताचा सपोर्ट न घेता उठण्याचा प्रयत्न करा. रिलॅक्स, मान मागे सैल सोडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हात जमिनीकडे अगदी सैल सोडून. दोन्ही हात जमिनीकडे एकदम सैल सोडा, नजर समोर. आणि आता डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. हलकसं उजव्या बाजूला बेंड व्हायचंय. मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि हलकसं डाव्या बाजूला बेंड व्हायचं. बरोबर. ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. सुरू करूया. 1 2 3 4 5. रिलॅक्स. हात खाली घ्यायचे, विश्रांती. आता उजवा पाय वर घ्यायचा. बघा अशा प्रकारे कृती करायची. उजवा पाय वर घ्यायचा, डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा, मग डावा पाय वर घेऊन उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. बरं, हे करताना तोल जाऊ शकतो, त्यामुळे प्रयत्न करताना सावकाश करा. कुठेही स्वतःला इजा न करता कृती. सुरू करूया डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, गुड. थांबायचंय.
आता दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवायचे. उजवा पाय वर उचलायचा, डाव्या आपल्या कोपराचा स्पर्श उजव्या पायाच्या गुडघ्याला करायचा. बघा, 1 2. ठीक आहे. डायनॅमिक हालचाल. हात आपले आपण हातांची बोटं खांद्यावर ठेवलेत आणि थोडेसे आपले हात क्रॉस होतील. म्हणजे बघा, 1 आणि 2. लक्षात आलंय ना? सुरू करूया. पुन्हा नजर समोर सुरू करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. स्टॉप. हे जेवढं सहज दिसत असलं तरी करताना आपल्याला कळतं की आपली केवढी क्षमता आहे हे करण्याची. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. मान मागे सैल सोडून द्या, रिलॅक्स. करणार आहोत आपण साईडवर बेंडिंगचं त्रिकोणासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय जास्तीत जास्त. ठीक आहे. आपले हात खाली आहेत आपल्या शरीराच्या जवळ. बरोबर. आता आपला उजवा जो हात आहे तो पायाला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजवा हात पायाला घासत घासत तुम्हाला डावं सॉरी सॉरी डावं पाऊल नाही, उजव्या उजव्या पावलाकडे न्यायचा आहे. सॉरी, उजवा हात पायाला घासत घासत उजव्या पावलाकडे न्यायचंय. उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडा, पाय गुडघ्यातनं सरळ असेल. आणि आता डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आणि हात एकदम स्ट्रेच, दंडाचा स्पर्श कानाला करायचा नाहीये. हात एकदम स्ट्रेच. जर तुम्ही स्वतःला समोर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की आपले हात एका रेषेमध्ये असतील. जर तुम्ही स्वतःला दिसत असाल समोर स्क्रीन मध्ये तर बघा, हात एका रेषेमध्ये असतील. नजर आता आपली डाव्या हाताच्या पंजाकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट सरळ करूया. हळूहळू तिथल्या तिथे श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. सुरू करूया. आता आपल्या डावा हात पायाला घासत घासत डाव्या पावलापर्यंत जाईल. डावा अँकल, पाऊल किंवा गुडघा तुम्हाला जे पकडता येणं शक्य आहे ते पकडा. आणि उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एका रेषेमध्ये दोन्हीही हात असतील. आणि आता आपली नजर वर असलेल्या आपल्या हाताकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो, श्वास घेतो, सोडतो. बरोबर. यथाशक्ती थांबायचं. आणि उलटचाल करताना श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. पायामधलं अंतर तसंच. आता ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, आडवे. हा. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. आपली आपली नजर वर असलेल्या हाताकडे असेल. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. हात खाली घ्यायचे, पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, रिलॅक्स.
डोळे मिटून जाणीव श्वासाची. श्वास घेतो आणि सोडतो. करूया आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपले दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करायची आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरुवात. वरच्या वर न करता आपली पावलं खाली जास्तीत जास्त जमिनीकडे येऊ देत आणि पाय गुडघ्यातनं सरळ असू देत. बरोबर. मनाने काउंटिंग करा. शक्यतो 15 काउंटिंग करा. तेव्हा आपण सरळ सायकलिंग करायची आणि 15 काउंटिंग रिव्हर्स सायकलिंग करायची. बरोबर. रिव्हर्स सायकलिंग. पुन्हा हे सुद्धा मनातल्या मनात अंक मोजा. रिव्हर्स 15 to 1. सावकाश थांबायचं. तिथल्या तिथे पाय गुडघ्यातनं सरळ करून नियंत्रित जमिनीवर. डोकं वर न उचलता पाय खाली जमिनीवर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि विश्रांती घ्या. करूया आपण द्रोणासन. त्याआधी आपण सुलभ द्रोणासन करूया आणि मग पूर्ण द्रोणासन करण्याचा प्रयत्न करूया. तर सुलभ द्रोणासनासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपल्या हाताच्या सपोर्टने आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. हाताच्या सपोर्टने म्हणजे आपल्या आपल्या दोन्हीही कोपरांचा सपोर्ट द्यायचा खाली जमिनीवर आणि कमरेपासूनचा वरचा भाग वर उचलायचा. तर आता आपला उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि इथे 5 काउंट थांबायचं. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आणि 5 काउंट थांबायचं. 5, 4, 3, 2, 1. डावा पाय खाली. आता पुन्हा एकदा उजवा पाय वर आणि डावा हात वर अशा प्रकारे कृती. उजवा पाय वर करा गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि डावा हात समोरनं सरळ करा. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. पाय खाली, हात खाली. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलूया आणि उजवा हात सरळ करूया आणि इथे 5 काउंट थांबूया. 5, 4, 3, 2, 1. खाली. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. हाताचा सपोर्ट तसाच ठेवायचा आहे. पावलं जोडून घ्यायची आणि आता एकच हात आणि एकच पाय. स्वतःचा बॅलन्स सांभाळा. उजवा हात आणि उजवा पाय एकाच वेळेला वर. हाताचा सपोर्ट. इथे 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. उजवा पाय खाली, उजवा हात खाली आणि आता डावा पाय आणि डावा हात एकाच वेळेला वर. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा हात खाली आणि डावा पाय खाली. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत. इथे थोडस तुम्हाला दम लागू शकतो पण हरकत नाही. पुन्हा दोन्ही पाय जोडायचे आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय वर उचला आणि 5 काउंट थांबा. 5, 4, 3, 2, 1. पाय खाली. सावकाश पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. हाताच्या सपोर्टने डोकं जमिनीवर आणि विश्रांती घ्या. आता ज्या आपण कृती केल्या
त्या आपण किती सहज केल्या की कुठे आपल्याला जास्त एफर्ट्स लावावे लागले का हे आपलं आपण तपासून घेऊया. आणि आता करूया पूर्ण द्रोणासन. एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे. हा, यथाशक्ती प्रयत्न असेल, कुठेही ओव्हर ट्राय नको. जर आपल्याला पटकन शरीर वरती उचलता नाही आलं तर हाताच्या सपोर्टने जसं आपण मगाशी केलं त्याप्रमाणे कृती करा. आधी अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय वर उचला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला दोन्हीही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं आहे. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, एका रेषेत संपूर्ण शरीर आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि आपलं संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. बरोबर. नजर तुमची दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. श्वास घेतो, सोडतो. 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. रिलीज. पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. ज्यांना वेट लॉस करायचंय, पोटाचं आरोग्य सुधारायचंय, त्यांनी हे आसन नेहमी करावं. करूया आपण. काल जे आपण मत्स्यासन केलं त्याचीच आज पुन्हा एकदा उजळणी करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आणि आता आपले दोन्हीही हात आपल्या कमरेच्या खाली घ्यायचे, हाताचे तळवे. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीटच्या खाली किंवा कमरेच्या खाली आणि डाव्या हाताचा तळवा डाव्या सीटच्या किंवा कमरेच्या खाली. आपले कोपर जमिनीवर आहेत, खांदे जमिनीवर आहेत. डोळे मिटून घ्या. या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. श्वास घेतो, सोडतो. श्वास घेतोय, सोडतोय. आपण 2 श्वास या स्थितीमध्ये थांबलेलो आहोत. ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीवर टेकवा आणि पावलं अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे ताणून द्या. बघा, खांदे थोडेसे वर उचलले जातील, हाताची कोपरं मात्र जमिनीवर आहे. डोळे मिटून देहधारणा, दातावर दात आणि प्राणधारणा, जोड श्वासाची. त्यांचे व्हिडिओ ऑन आहेत, त्यांचं दिसतंय. ज्यांचे बंद आहेत त्यांनीही नीट केलं असेल असं मी समजून घेते. श्वास घेतो, सोड. उलटचाल करूया. पावलं रिलीज करा. सावकाश डोकं वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. डोकं नियंत्रित जमिनीवर येऊ दे. हाताचा जो सपोर्ट आहे आपल्या कमरेच्या खाली किंवा सीटच्या खाली तो काढून घ्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती घ्यायची. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये मागून अंतर घ्या. आपले दोन्हीही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा येईल. डोळे मिटलेले आणि इथे काही सेकंद थांबा. डोळे मिटून संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. आता एक पाय सरळ आणि एक पाय फोल्ड अशी डायनॅमिक हालचाल करा. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशी डायनॅमिक हालचाल. 5 ते 6 वेळेला ही कृती करा. आपली टाच खाली आपल्या सीटच्या जवळ येऊ दे. आता दोन्ही पाय तसेच उभे ठेवा. पावलांमध्ये गुडघ्यांमध्ये अंतर आहे आणि पावलांनी टाळी वाजवा. जास्तीत जास्त लांब आणि जास्तीत जास्त जवळ. पावलांनी टाळी वाजवायची. नजर समोर ठेवायची, समोर बघायचं
आणि कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे त्याच्यामध्ये जी हालचाल होती त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष. आपल्याला कुठेही व्यायाम करायचा नाहीये, तर जाणीवेसकट आपण ह्या सगळ्या कृती करतोय. बरोबर, छान. आता तसेच पाय खाली घ्या सावकाश आणि दोन्ही पावलं गुडघे मांड्या एकमेकांच्या जवळ घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि आता आपण करणार आहोत रोटेशन. दोन्ही पाय एकत्रित वर उचला 90 डिग्री. दोन्हीही गुडघे मांड्या पावलं जोडलेली असतील आपापल्या क्षमतेने. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळेला. 1, पुन्हा आपली पावलं खाली जमिनीकडे येऊ देत. 2, 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. 1, 2 आणि 3. दोन्हीही बाजूने 3-3 वेळा झालं की मग थांबा आणि विश्रांती घ्या. एका गालावर पडून विश्रांती. श्वास घेतो, सोडतो. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण भुजंगासन मधलं एक व्हेरिएशन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता आपल्याला उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची आहे आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं पाठीचं मणका आहे तिथे ठेवायची. आपले खांदे आणि कोपरं जमिनीला पॅरलल असतील. आता जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवा आणि आपली स्थिती आपण तपासून बघा की आपण डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. डाव्या हाताची मूठ वळलेली आहे, खांदे कोपरं जमिनीला पॅरलल आहे, गुडघे मांड्या पावलं जोडलेली आहेत. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतून वर यायचं. सुरू करूया. आधी आपली हनुवटी वर उचला, मग गळा, छातीचा भाग, पोट असं करत करत जमिनीपासून वर या. नजर सिलिंगकडे, तोंड बंद, दातावर दात. बरोबर. नॉर्मल श्वास चालू. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. छान. उलट झाल करा. सावकाश. कपाळ जमिनीवर येऊ देत. दोन्ही हात खाली ठेवा आणि विश्राम. एका गालावर पडून विश्रांती. थोडीशी श्वास आणि हृदयाची गती वाढली असेल. एका कुशीला वळा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. विश्रांती घेतल्यानंतर पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घाला. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्या. आपली जाणीव ज्ञान मुद्रेकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळवली आहेत. तिथे किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची जाणीव. चेहरा प्रसन्न. करूया दीर्घ श्वसनाची
3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या संथ गतीने सोडा. अजून एक राऊंड करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने सोडा. अगदी सावकाश. काही क्षण शांत. आंतरिक सजगता वाढली आहे. करणार आहोत आपण संपूर्ण विभागीय श्वसन, जे आपण काल पाहिलं होतं तेच. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. उदर उर आणि स्कंद श्वसन आपण करणार आहोत. सुरुवातीला उदर श्वसन. एक श्वास भरून घ्यायचा. जाणीव आपल्या उदर भागाकडे. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय आणि श्वास सोडताना अ चा उच्चार करूया. आपलं पोट आतल्या दिशेला जाईल. अ. करूया उर श्वसन. एक श्वास भरून घ्यायचा. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार. छाती पूर्ववत. ओ. करूया स्कंद श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला वर नेऊया आणि श्वास सोडताना मकार करत खांदे पूर्ववत येतील. आंतरिक सजगता. उदर उर आणि स्कंद श्वसन आपण केलं. आता हे श्वसन आपण एकत्रित करू. अकार उकार मकार एकाच वेळेला. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट आपलं बाहेर येईल. छातीचं प्रसरण आणि खांदे कानाच्या दिशेला वर येतील आणि सावकाश श्वास सोडताना अकार उकार आणि मकाराची जोड. अ. ओ. अजून एक राऊंड. यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ. ओ. काही क्षण शांत. आपल्या डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवीने एक श्वास भरून घ्या.
उजवीने सावकाश श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा उजवीने श्वास भरून घ्या. उजवीने सावकाश श्वास सोडून द्या. अजून एक राऊंड. उजवीनेच एक श्वास भरून घ्या. उजवीने सावकाश श्वास सोडून द्या. डावा हात ज्ञानमुद्रेमध्ये. आता उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. डावीने श्वास भरून घ्या. डावीने सावकाश श्वास सोडा. डावीने श्वास भरून घ्या. डावीने सावकाश श्वास सोडा. अजून एक राऊंड करूया. डावीने श्वास भरून घेऊया आणि डावीने सावकाश सोडूया. उजवा हात गुडघ्यावर. क्रमाक्रमाने आपण उजव्या आणि डाव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि सोडला. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला हे आपण त्याचा अनुभव घ्यायचा, त्याचा मागोवा घ्यायचा. उद्यापासून आपण प्राणायामाला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या आधीच्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपण आज केलेल्या आहेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि 2 ते 3 मिनिटासाठी शवासनामध्ये विश्रांती घ्या. मनाला शांती, शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं हे चैतन्यासन आहे. आपण जी काही 1 तास साधना करतो त्या साधनेनंतर ही थोडीशी विश्रांती फार महत्वाची ठरते. आपल्याला दिवसभर कामासाठी जी पोषक ऊर्जा पाहिजे ती आपल्याला या शवासनाच्या माध्यमातून मिळते. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्यायचंय. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचंय. आपली मान आपण ऍडजस्ट करा, उजवीकडे, डावीकडे किंवा मध्यभागी. आपल्या पावलांमध्ये, हातांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर ताण घ्यायचा नाही. एक हलकसं स्मित हास्य. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या संपूर्ण शरीराला, आपल्या देहाला तपासून घ्या. दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग या सगळ्या भागाचं बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण करतोय आणि तो संपूर्ण भाग आपण अगदी सैल सोडतोय, रिलॅक्स करतोय. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मनाने शिथिल करूया. पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहे. पोटातील आजूबाजूचे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपलं छोटंसं हृदय शिथिल होतंय. गळ्याच्या आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेत, रिलॅक्स झालेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे शिथिल झाले. आणि ह्या सगळ्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव. आपल्या शरीराचं आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधविरहित आहे. आपलं शरीर आपल्याला साधना करताना साथ देतंय. त्याच्या जोडीने आपण साधना करतोय. आपल्या मनामध्ये कृतज्ञता भाव आणि स्वतःसाठी धन्यवाद.
एक थँक्यू स्वतःला बोला. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. आपण श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्याला जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. मी माझ्या प्रत्येक श्वासासोबत एनर्जाइज होत आहे आणि माझा श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित व्याधी विरहित असंच जगायचं आहे. सुख समाधानात आणि आनंदात जगायचं आहे. त्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालाय. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय. म्हणून आपले आई वडील आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. आणि आता आपल्या मध्ये जी काही सकारात्मक ऊर्जा आहे, आपला आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. मनोभावे आपल्या आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांना वंदन करूया. आणि ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. पुन्हा जाणीव आपल्या देहाकडे. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. मान सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या आणि एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. चांगली कर्म करणे हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे. सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे मिटलेले. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णा पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली साधना अंमल समर्पित. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आणि आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांवर लक्ष.
निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. हरिओम.